कवितेची कुठलीही प्रस्तावना जरी द्यायची नसली तरी संपूर्ण वल्हेरी परिवाराचं कौतुक आपण निश्चितच करू शकतो. म्हणून त्यांच्यासाठी सर्वात अधिक हिंदी शेर त्यानंतर मी माझं प्रस्तुतीकरण देईल. नियोजन इतना सारा कर पाना काम आसान नहीं होता. नियोजन इतना सारा कर पाना काम आसान नहीं होता. मुश्किलों में मुख पर रख पाना मुस्कान आसान नहीं होता. और जिनके पास मुबलक सब कुछ उनकी तो बात अलग है यार. जिनके पास मुबलक सब कुछ उनकी तो बात अलग है यार. मगर जैसे तैसे गुजारा कर पाना काम आसान नहीं होता. धन्यवाद. आता प्रस्तुतीकडे वळतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आजवर. सुगंध घेऊनी आयुष्याचा आजवर कधीही दरवळलो नाही. कितीतरी वेदना झाल्या आजवर तरीही कधी कळवळलो नाही. मार्ग माझा खडतर तरीही आजवर कधीही अडखळलो नाही. वळण कितीतरी आले आजवर वळणावर कुठल्याही वळलो नाही. कितीतरी चेहरे आले अन गेले कधी कुणावर भाळलो नाही. भावनांचे व्यापारी कितीतरी भेटले बळी आमिषांना आजवर पडलो नाही. चव चाखता यश साफल्याची तसुभरसुद्धा हुरळलो नाही. जे का रंजले गांजले होते त्यांशी आजवर अडलो नाही. विष पचविता अपमानाचे क्षणभरसुद्धा कधीही रडलो नाही. सुख स्वप्ने जीवनाची रंगविण्याच्या भानगडीत कधीही पडलो नाही. मंद हसू असे ओठांवरती मन मुराद आजवर खळखळलो नाही. मैफिलीतला तारा चकचकीत पंगतीस अशा कधी जुळलो नाही. ध्रुव तारा जणू हा उत्तरेकडचा अढळ आजवर ढळलो नाही. माणूस पण नसलेल्या माणूस गर्दीत आजवर कधीही मिसळलो नाही. अनुभव ठेचांची ही दुनियादारी या बाहेर आजवर पडलो नाही. जग मला जरी कळले असले तरी या जगास मी आजवर कळलो नाही. धन्यवाद. त्यांना नम्र विनंती करते आपण रत्नाकर सर यांचा सन्मान करावा.